नमस्कार. मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचं ह्या माझ्या चॅनेलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्या समोर एक अतिशय अतिशय सुरेख लेख सादर करत आहे. आजच्या लेखिका आहेत जयश्री दाणी. त्यांचं साहित्य मला नेहमीच खूप आवडतं, खूप भावतं आणि मी वेळोवेळी ते साहित्य सादर देखील केलेलं आहे. तर आजचा हा जो लेख आहे तो तुम्हालाही अतिशय आवडेल. लेखाचं शीर्षक आहे राजवृक्ष. जर आजचा व्हिडिओ आवडला तर जरूर एक छोटासा लाईक या लेखाला, व्हिडिओला द्या आणि यूट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला ही माहिती नवीन कळली का आणि हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा, कारण मी आणि आमची लेखिका त्याची मनापासून वाट बघत आहोत. त्याचप्रमाणे शेअर करा, तुमच्या कॉन्टॅक्ट्सना शेअर करा. त्याचप्रमाणे जर अजूनपर्यंत काही कारणाने सबस्क्राईब करायचं राहिलं असेल किंवा चॅनेलला नवीन असल्यास जरूर सबस्क्राईब करा. तर ऐकूया आपण. आजच्या लेखिका आहेत जयश्री दाणी आणि लेखाचं शीर्षक आहे राजवृक्ष. अमलताश. मनातून. अमलताश फुलण्याआधीची अवस्था पाहिलीये? नाही, तो फुलल्यानंतरच कळला. तिने पाहिला होता फुलण्याआधी अमलताश, जाणीवपूर्वक पाहिला होता. कुठल्या मनोवस्थेत प्रवेश करून तो अंगोपांगी इतकं सोनं घेऊन उमलतो? वर्षभर इतर झाडांसारखे दिसणारे हे झाड एप्रिल मे मध्ये अंगभर अगणित सोनाळ झुपके घेऊन कसं बहरतं? जिथे प्रश्नांना आवाजी उत्तर मिळत नाही तिथे मौन बोलकं ठरतं. भर वस्तीतल्या लोकांची ये जा असणाऱ्या वाटेवरच्या त्या अमलताशने फेब्रुवारी मार्च पासून स्वतःला निस्संग, निर्वस्त्र, एकटं विलग करायला सुरुवात केलेली होती. स्वतःच्या गाभ्यात ऊन साठवताना, रुजवताना, उन्हाचे स्पर्श साठताना, ती धग निमूट सोसताना कुणाचाही चांगला वाईट संसर्ग, सहवास नको होता. पूर्णांशाने उमलून यायला अंगात सुईसारख्या रुतणाऱ्या तेज सूर्यकिरणांचं म्हणणं त्याला समजून घ्यायचं होतं आणि त्यासाठी इतर कुठलाही रव त्याला मान्य नव्हता. संपूर्ण नागड्या अवस्थेत जेव्हा शेंगांच्या टिपऱ्या वाऱ्यावर झुलू लागल्यात तेव्हा तारुण्य सुलभ लाजरेपण त्याच्या रूपावर विलसलं आणि मग अल्पावधीतच तो रूप निखरून उमलून येणार होतं. ते त्याला कोणीच रोखू शकलं नव्हतं. असं फुलणं मनात असतं आणि मनाने फुलांची वीण स्वीकारल्यावर सुमनांचा वर्षाव टपटपणारच. आतले सल टाळून मला जगायचे, हे जीवन रसरसून अनुभवायचे, ही भावना जेव्हा जागृत होते तेव्हा अलबत अमलताशला पाहावं. हळुवार, नाजूक, सोनसळी लोलकासारखी ती फुलं स्वमग्न मजेत झाडांच्या अंगोपांगी खेळू लागतात तेव्हा झाडाला होणारा मनस्वी आनंद अवर्णनीय असतो. एका तुऱ्यावर असणाऱ्या अबोल हिरवट पिवळ्या टपोर कळ्या फुलात रूपांतरित होताना खानदानी गर्भ श्रीमंत कनक अंगी असंख्य झुंबर झळकण्याचा स्वर्गीय आनंद मिळतो. आणि मग अमलताश असणारी गल्ली, अमलताश असणारी वाट, अमलताश असणारं अंगण, अमलताश असणारी दरी, अमलताश असणारं माळरान सुवर्ण कडांच्या स्पर्शाने पिवळे धम्म होऊन जातं. जगण्याची ऊर्जा, अनुभूती, महामंत्र देणारा तो पीत रंगाचा अमलताश फुलण्याआधी आणि फुलल्यानंतरही मनाला सुखावत राहतो. तो त्या झाडाला बहावा म्हणतो, ती त्या झाडाला अमलताश म्हणते. इतकाच काय, तो तिच्या त्याच्या उत्सवात फरक. बहावा. मेंदूतून. अगदी बालपणापासून वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ह्या ओळी ऐकत आहे. झाडा पाना फुलांचा आजन्म लळा आहेच. निसर्गाशिवाय, वृक्षवेलींशिवाय मनुष्य अधुरा आहे. प्रत्येक झाडाची पानं हिरवी असली तरी त्यातील विविधांगी छटा मनाला स्तिमित करतात. तसा तर प्रत्येकच वृक्ष त्याच्या अंगभूत निराळ्या गुणांनी मला आवडतो, पण त्यातही माझा विशेष आवडता लाडका वृक्ष आहे बहावा.
चैत्र महिन्यात पिवळ्या झुमरासारखी नाजूक साजूक फुलं अंगा खांद्यावर मिरवणारा हा वृक्ष भारतात सगळीकडे आढळतो. अमरकोशात ह्या वृक्षाचे आरग वदो राजवृक्ष शंपाक चतुरंगुलाहा आरे वतो व्याधिघात कृत माल सुवर्ण काहा असे नितांत सुंदर वर्णन केले आहे. राजवृक्ष नि सुवर्णक म्हणून वर्णिलेल्या या आरगवद वृक्षाचे मराठी नाव बहावा तर हिंदी नाव अमलताष आहे. शास्त्रीय नाव कॅशिया फिस्चुला असून त्यातील कॅशिया हा शब्द ग्रीक आहे. फिस्चुला म्हणजे नळीदार शेंग असलेला. पिवळ्या धम्मक फुलांच्या माळा असणारं हे झाड पानझडीच्या जंगलात आढळतं. प्रचंड उन्हाची काहिली अंगोपांगी साठवल्यानंतर ह्या मध्यम चणीच्या झाडाला पिवळसर हिरवी फुलं यायला लागतात आणि नेत्राचं पारणं फिटतं. अतिशय तेजस्वी ओजस्वी सुवर्णकांतीने लकाकणाऱ्या ह्या झाडाचं सौंदर्य वर्णनातीत आहे. वाऱ्याच्या हलक्या झोता बरोबर बहाव्याच्या फुलांचे घोस जमिनीकडे झुलतात. मुरलीधराच्या अनेक बासऱ्या एकाच वेळी ह्या झाडाला लटकत असल्यासारखा भास त्या काळ्या जाड्या शेंगांना पाहून होतो. भरपूर फुलरस असणाऱ्या ह्या फुलांना मंद कडसर परंतु हवा हवाचा सुवास येतो. शेंगा पिकल्या की त्यात गोड चिकट गर तयार होतो. प्रत्येक शेंगेच्या आत अनेक कप्पे असतात. त्यात बिया दडल्या असतात. उदरशुद्धीसाठी बहाव्याचा गर दिला जातो. जंगलात अस्वल माकडं भेकरं हरणं ह्या शेंगांवर ताव मारतात. बहाव्याचा ह्या व्यतिरिक्त उपयोग म्हणजे ह्याचं लाकूड चांगलं असल्याने बैलगाड्या होड्या शेतीची अवजारं शोभेच्या वस्तू मूर्ती बनवण्यासाठी वापर होतो. बहाव्याचं लाकूड त्याच्या उष्मांक मूल्यामुळे चांगलं सरपण समजलं जातं. त्यातून उत्तम कोळसाही मिळतो. ह्याची साल देखील उपयोगी आहे जिचा वापर कातडं कमावण्यासाठी करतात. आयुर्वेदामध्ये ह्याच्या सालीचा काढा करून घशाच्या गाठींवर देतात. ह्याची पानं मज्जातंतूच्या आजारावर वापरतात. बहाव्याचे 6-7 प्रकार आपल्याकडे आढळतात. गुलाबी पांढऱ्या रंगाच्या फुलांचाही बहावा पाहण्यात आलेला आहे. कुठल्याही प्रकारच्या जमिनीत हे झाड जगतं रुजतं. फक्त जिथे अति पाऊस पडतो तिथेच ह्याचा टिकाव लागत नाही. आणि 1.5 हात लांबीच्या फुलांच्या ह्या माळा एकदा फुलायला लागल्या की उन्हात पोळलेल्या माळरानाला असामान्य सौंदर्य प्राप्त होतं. कविजनांबरोबरच सामान्य मनुष्याच्याही चित्तवृत्ती प्रसन्न होतात. निसर्गातल्या कुणा अनाम चित्रकाराने पृथ्वीच्या पाठीवर रेखलेले हे सुंदर सुवर्ण चित्र येणाऱ्या जाणाऱ्याच्या नजरेचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही. असा हा सर्वांग सुंदर बहावा मला अगदी काळीच प्रिय आहे. धन्यवाद. लेखिका आहेत जयश्री दाणी आणि सादर करती आरती गुप्ते.